आपल्या या 148व्या वैचारिक प्रबोधनात्मक कार्यशाळेच्या निमित्ताने आपण इथे एकत्र आलेलो आहोत। कुठलाही कार्यक्रम म्हटलं की कार्यक्रमाला अध्यक्ष हा आलाच, आणि म्हणून मी आजच्या या कार्यक्रमासाठी रामटेके साहेबांना विनंती करतो की त्यांनी आजच्या या कार्यक्रमाचा अध्यक्ष म्हणून अध्यक्षपद स्वीकारावं। आजच्या या कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणून किशोर पाटील साहेबांना विनंती करतो की त्यांनी विचारमंचावरती स्थानापन्न व्हावं। तसेच या कार्यक्रमासाठी लाभलेले उद्घाटक ॲडव्होकेट राजू बाबू यांना सुद्धा विनंती करतो की त्यांनी विचारमंचावरती स्थानापन्न व्हावं। कटारे साहेबांना विनंती करेल की त्यांनी आजच्या कार्यक्रमाच्या संदर्भामध्ये थोडक्यामध्ये आपलं प्रास्ताविक मांडावं। बाबासाहेब आंबेडकरांनी जे मिलिंदच्या कॅम्पसमध्ये विधान केलं, त्या विधानाच्या अनुषंगाने म्हणजे मराठवाड्याच्या प्रगतीसाठी मराठवाडा राज्य हे व्हावं अशा स्वरूपाची भावना बाबासाहेब आंबेडकरांनी त्या काळामध्ये मांडलेली आहे। जगामध्ये किंवा भारतामध्ये चोहीकडे सपरेशन मागताय, चोहीकडे स्वतंत्र मागताय। म्हणजे आपण तेलंगणाचे एक आयडियल उदाहरण आहे, किंवा इकडे छत्तीसगड किंवा छोटे छोटे राज्य आता होत आहेत। पण त्याच्या पाठीमागे आज एक असेल की बाबासाहेब एक इकॉनॉमिस्ट असल्यामुळं बजेटरी प्रोव्हिजन, जी कॉन्स्टिट्युशनल बजेटरी प्रोव्हिजन असते, तर त्या पॉइंट ऑफ व्ह्यूने सुद्धा बाबासाहेबांना असं वाटायला असेल की भौगोलिक दृष्ट्या मराठवाड्याचे जे काही 5-6 जिल्हे आहेत, जे भौगोलिक दृष्ट्या अतिशय कमकुवत आहे आणि सेम की रिसोर्स खूप कमी आहे मराठवाड्याला। म्हणजे मग तो एज्युकेशनली बॅकवर्ड आहे आणि जॉग्राफिकली पण अतिशय बॅकवर्ड आहे। तर त्यांना मराठवाड्याला एक सेपरेट चांगली बजेटरी प्रोव्हिजन मिळावी, किंवा चांगलं बजेट अलोकेट व्हावं किंवा मिळावं, म्हणून कदाचित बाबासाहेबांनी इकॉनॉमिक्स या विचाराने सुद्धा तो एक असा एक मुद्दा रेज केला। असा एक माझं म्हणजे ढोबळ मारणारे स्टेटमेंट आहे, म्हणजे आय एम नॉट इकॉनॉमिक्स देअरफॉर आय एम मेकिंग दिस स्टेटमेंट। बाबासाहेब करणारे होते ते बोलण्यापेक्षा असं म्हणतात की ऍक्शन स्पीक्स प्रायोरिटीज, त्या पद्धतीनं बाबासाहेब आंबेडकर ऍक्शनला सगळ्यात आधी महत्व देत होते, आणि त्यामुळेच त्यांनी मराठवाड्याच्या प्रगतीमध्ये हे योगदान दिलेलं दिसून येतं। वाहुळकर साहेबांना विनंती करतो की त्यांनी आपल्या समोर 2 शब्द मांडावे। सगळ्यांना सप्रण जय भीम। माझं नाव राहुल वाहुळकर आहे, मी राहणार भुसावळचा आहे, आणि आपल्या कार्यक्रमात येऊन खूप बरं वाटलं मला। त्याबद्दल खूप बाबासाहेबांना असं वाटत होतं की त्रिगट राज्य रचना जी आहे ही जर अंमलात आली तर आपल्याला मराठवाड्याचा विकास, म्हणजे तो शैक्षणिक असेल, सिंचनाच्या बाबतीत असेल, किंवा मराठवाड्याचा जो काय आहे, मराठवाड्याच्या बद्दल बाबासाहेबांनी जो मध्य महाराष्ट्र जो आहे, तर त्याच्यासाठी बाबासाहेबांनी जे 5 जिल्हे आहेत आपले, जसं परभणी, नांदेड, बीड, उस्मानाबाद आणि नाशिक, आणि उल्लेख आलेला आहे डांग या जिल्ह्याचा उल्लेख आलेला आहे। नंतर नगर म्हणजे आताच अहिल्यानगर, नंतर पूर्व पश्चिम खानदेश, सोलापूर जिल्ह्यातील कर्नाटकला जोडलेला मराठी भाग, याचा समावेश या मध्य महाराष्ट्रामध्ये बाबासाहेबांना अपेक्षित होता। इथं डांग या जिल्ह्याचा जो उल्लेख आलेला आहे त्याच्याविषयी मी थोडंसं आपल्याला सांगू इच्छितो। हा आताचा गुजरात राज्याचा भाग आहे, जो पूर्वी मराठी भाषिक महाराष्ट्राचा भाग म्हणून ओळखला जायचा, आणि जेव्हा मुंबई म्हणजे मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करण्याचं किंवा जे काही चालू होतं, तेव्हा हा भाग महाराष्ट्रात यावा असं बोललं जात होतं। तर मला आपल्या कार्यक्रमाविषयी थोडंसं इथं मांडायचं आहे की आपण संख्येनं जरी कमी असतो, परंतु इतिहास त्याच लोकांचा वाचला जातो किंवा ओळखला जातो जे काहीतरी आपल्यासारखं काम करतात। म्हणून आपण सातत्यानं 5 जरी असतो तरी आपण ते सातत्य टिकवणं गरजेचं आहे। तुझ्या माताचे जर 5 लोक असते, तलवारीचे त्याच्या न्यायालयाचं टोक असते, हे वामनदादाचं गाणं आठवायचं आणि आपण पुढं मार्गक्रमण करायचं। कारण माझं क्षेत्र जरी इंजिनिअरिंग क्षेत्र असलं
आणि हे क्षेत्र सामाजिक आहे, पण खरं म्हणजे आयुष्याला खरा आकार हे सामाजिक क्षेत्रच देतं आणि इंजिनियर, डॉक्टर, वकील साहेब हे सगळे नंतर येतात. अगोदर समाज येतो, मग त्या समाजामध्ये सर्वसामान्य माणसं असतात. आणि 21 डिसेंबर 1955ला औरंगाबादला मिलिंद महाविद्यालयामध्ये वार्षिक महोत्सवाच्या निमित्ताने त्या ठिकाणी हे विधान केलेलं आहे आणि त्या विधानाचं आज औचित्य साधून आजच्या दिवशी केलंय म्हणून आपण हा विषय या कार्यशाळेमध्ये डिझाईन केलेला आहे. आणि बाबूसाहेबांना विनंती करतो की त्यांनी आभार प्रदर्शन जाहीर करावं आणि कार्यक्रम संपला असंच ते सुद्धा जाहीर करावं. चालूच आहे. सत्यम जय भीम. आपण सर्व इथं या कार्यक्रमासाठी उपस्थित झालात. विशेष आभार मी मानेन ॲडव्होकेट राजू बागल सरांचे. ते आत्ताच दिल्लीवरून इथं आलेले आहेत. तिथंही त्यांनी बरंच व्याप असताना सुद्धा त्यांनी या कार्यक्रमाची तारीख घेतली आणि त्याच कार्यक्रमाला उपस्थित झाले. त्याबद्दल त्यांचे विशेष आभार मानतो. आणि घाईघाईत का होईना किशोर पाटील सरांनी प्रमुख वक्ते म्हणून पदभार स्वीकारला, त्यांचाही या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आपण सगळे इथं आलात, तुमचंही सगळ्यांचा आभार व्यक्त करतो. खरं तर आभार परक्यांचे मानायचे असतात. आपण सगळे खूप जवळचे आहोत, म्हणजे आंबेडकर राईट्स आहोत. त्याच्यामुळं आभार मानणं हे चुकीचं आहे, पण ही प्रथा असल्यामुळे आपल्या सगळ्यांचे पुन्हा एकदा आभार मानतो आणि अध्यक्षांच्या अनुमतीनं हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. जय हिंद.